हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आहे 4 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. पटना उच्च न्यायालयाच्या नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांची नुकतीच पटना हायकोर्टच्या नवीन मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बघूयात पुढील प्रश्न. WTT फिडर महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी सर्वात तरुण भारतीय टेबल टेनिसपटू कोण बनले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिव्यांशी भौमिक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न. कोणत्या आंतरराष्ट्रीय युतीने म्हणजेच अलायन्सने अलीकडेच पाण्याखालील ड्रोन कार्यक्रम म्हणजेच अंडर वॉटर ड्रोन प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑकस, AUKUS हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या नुकतेच अंडर वॉटर ड्रोन प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर याच्याविषयीचे की पॉईंट्स बघूयात. ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या 3 देशांच्या आद्याक्षरांवरून या धोरणात्मक सुरक्षा युतीला ऑकस हे नाव देण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर समुद्राच्या तळाशी असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राचे म्हणजे 81st सेशन ऑफ UNGच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर खलीलुर रहमान यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. 3 जून 2026 रोजी कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, DK शिवकुमार यांची नुकत्याच कर्नाटकच्या 18व्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. उत्तर प्रदेशचे नवीन पूर्णवेळ म्हणजेच कायमस्वरूपी पोलीस महासंचालक फुल टाईम DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. वरिष्ठ IAS अधिकारी लोखंडे प्रशांत सीताराम यांची खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी म्हणजेच चेअरपर्सनपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर CBSE ऑप्शन क्रमांक बी, CBSEच्या चेअरपर्सनपदी IAS अधिकारी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 3 जून 2026 रोजी तामिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या M करुणानिधी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक सी, 102वी जयंती 3 जून 2026 रोजी साजरी करण्यात आली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री 5 वेळा राहिले होते M करुणानिधी. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. अलीकडेच शास्त्रज्ञांनी मेसालिना बिश्नोई नावाच्या पालीची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधून काढली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थानमध्ये या नवीन पालीची प्रजाती मेसालिना बिश्नोईची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये थेट वकील वर्गातून न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला वकिला कोण बनल्या आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वरिष्ठ अधिवक्ता V मोहना यांची थेट वकील वर्गातून सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला वकील बनल्या आहेत. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. जून 2026मध्ये DRDO आणि भारतीय हवाई दलाने रुद्रम 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेतली आहे? तर बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, ओरिसा या ठिकाणी रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली आहे. पुढील प्रश्न. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आपल्या महाराष्ट्र सरकारने ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न. आंध्र प्रदेशच्या कोणत्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रतिष्ठित 2026 फूड प्लॅनेट प्राइज जाहीर झाला आहे?
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅशनल फार्मिंग म्हणजेच APCNF हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅशनल फार्मिंग. पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2025मध्ये वार्षिक सौर ऊर्जा क्षमतेत कोणत्या देशाला मागे टाकून भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सौर बाजारपेठ बनला आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या देशाला भारताने मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मोठा सौर बाजारपेठ बनला आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजेच 4 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.